मी दिल्लीला गेलोच नाही. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनलवर. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ऑपरेशन टायगरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश असल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान आता या चर्चांवर निंबाळकर यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितले की मी दिल्लीला गेलो नाही, मी पुण्यातच आहे. 20 तारखेनंतर मी मीडियाला माझी भूमिका सांगणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मी दिल्लीला गेलो नाही, मी पुण्यातच आहे. 20 तारखेनंतर मी मीडियाला माझी भूमिका सांगणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. निंबाळकर यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या ऑपरेशन टायगर संबंधी अद्यापही संभ्रम असल्याचं चित्र आहे. ठाकरेच्या 6 खासदारांनी सह्याचं पत्र दिलं असल्याची चर्चा सुरू असताना ते पत्र किंवा 6 खासदारांचा फोटो मात्र अद्याप समोर आला नाही. त्यामुळे 6 पैकी 2 खासदारांची सह्याच केल्या नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. 6 खासदारांपैकी 2 खासदारांनी वेगवेगळ्या गटासाठी सह्या केल्या नाहीत असा दावा केला जात आहे. महाराष्ट्रातील राजकारणात ऑपरेशन टायगरने पुन्हा चर्चेला उधाण आणले आहे. उद्धव ठाकरेकडील 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी वेगळा गट बनवल्याचा दावा केला जात आहे. या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता या घडामोडीला नवं वळण लागले आहे. 6 खासदारांपैकी 2 खासदारांनी वेगळ्या गटासाठी सह्या केल्या नाहीत असा दावा करण्यात येत आहे. उद्या 11 वाजता उद्धव सेनेने संसदीय पक्षाची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगर यशस्वी झाले की नाही हे संसदीय पक्षाच्या बैठकीतून समोर येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संसदेतील गटनेते अरविंद सावंत यांनी उद्याच्या बैठकीसाठी व्हीप जारी केली आहे. या बैठकीला पक्षाचे संसदेतील सर्व खासदार उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहे. ठाकरेचे 6 खासदार फुटले अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. त्यातच सर्व खासदार उद्याच्या बैठकीला येतील असा विश्वास ठाकरेंना आहे. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की आम्ही संसदीय पक्षाची बैठक बोलवली आहे, त्यासाठी व्हीप जारी केला आहे. मुख्य प्रतोद अनिल देसाई, गटनेते अरविंद सावंत यांनी पत्र जारी केले आहे असे त्यांनी सांगितले. मित्रांनो, अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपल्या विजेता न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.